एकदा की पावसाळा सुरू झाला की जंगलात भरपूर अशा रानभाज्या मिळतात. त्यातीलच एक रानभाजी म्हणजे चाईचे वेल. ही रानभाजी पहा, हिला चाईचे वेल बोलतात. ही रानभाजी फक्त पावसाळ्यामध्ये मिळते. तर आज मी बनवणार आहे चाईच्या वेलांची झटपट अशी भाजी. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर इथे मी चाईचेल स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता हे चाईचेल कापून घेऊया. अगदी बारीक बारीक असे हे चाईचे वेल कापून घेऊ. तर पहा, चाईचे वेल इथे मी कापून घेतले आहेत. कापल्यानंतर पुन्हा एकदा हे वेल मी स्वच्छ धुवून घेतले. आता गॅसवर एक कढई ठेवून घेतली. कढईमध्ये 1 ते 2 पळ्या तेल घालून घेऊ. तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घेऊया. तेल इथे गरम झालं आहे. आता तेलामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालूया. एक बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घालून घेऊ. चांगलं असं परतवून घेऊया. वरून चवीपुरतं मीठ घालून घेऊ, जेणेकरून कांदा लवकर गळला जाईल. सगळं चांगलं एकदा पुन्हा मिक्स करून घेऊ आणि कांदा लालसर रंगावरती चांगला असा परतवून घेऊया. तर पहा, मी इथे कांदा चांगला परतवून घेतला आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट मसाला. लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सगळं चांगलं एकदा परतवून घेऊया. याच्यामध्ये मी आणखीन कोणतेही मसाले घालणार नाही. फक्त हळदी पावडर, लाल तिखट मसाला आणि मीठ वापरलं आहे. तरी ही भाजी खूप छान लागते. आता याच्यामध्ये हे कापून ठेवलेले चाईचे वेल घालून घेऊ. भाजी चांगली परतवून घेऊया. भाजी इथे चांगली परतवून घेतली. आता याच्यावरती 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ. गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवूया. तर पहा, इथे 3 मिनिटं झाले आहेत. मी झाकण काढून घेतलं. भाजी पुन्हा एकदा परतवून घेऊ. भाजीमध्ये थोडं देखील पाणी घातलेलं नाही, तरी भाजीला पाणी सुटलेलं आहे. आता वरून अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया. सगळी भाजी चांगली अशी मिक्स करून घेऊ. आणि 7 ते 8 मिनिटासाठी या भाजीवरती झाकण ठेवून घेऊ. गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवूया, जेणेकरून भाजी चांगली शिजली जाईल. ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे, पण चवीला खूपच छान लागते. तर इथे 4 मिनिटं झाले आहेत. मी एकदा झाकण काढून घेतलं. भाजी पुन्हा एकदा परतवून घेणार आहे आणि पुन्हा भाजीवरती झाकण ठेवणार आहे. तुम्ही या भाजीमध्ये सुकट किंवा जवळा देखील घालू शकता. तर पहा, इथे आणखीन 4 मिनिटं झाले आहेत आणि चाईच्या वेलांची भाजी बनून तयार झाली आहे. मी इथे एकूण ही भाजी 10 ते 12 मिनिटं शिजवून घेतली आहे. आता गॅस बंद करून घेऊ. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता. खूप छान लागते. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.